हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क आपली एक जी परीक्षा 3 एप्रिलला होणार आहे त्याची तयारी आपण या YouTube व्हिडिओ माध्यमातून करत आहोत. यासाठी आपण एक विशेष टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये एकूण 10 पेपर्स तुम्हाला प्राप्त होतील. व्हॉट्सअपवर सगळ्या PDF प्राप्त होतील आणि सोबत 10 ऑनलाईन टेस्टच्या लिंक सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होणार आहे, जेणेकरून या ऑनलाईन टेस्ट सोडल्यावर तुम्हाला सगळे तुमचा स्कोर लगेच तिथं माहीत होऊन जाईल आणि कोणता राईट क्वेश्चन आहे कोणता रॉंग आहे ते सुद्धा तिथं कळणार आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 200 रुपये ठेवण्यात आली आहे आणि या पेपरचं प्रत्येक पेपरचं आपण स्पष्टीकरणासह डिस्कशन प्रत्येक क्वेश्चनचं या चॅनलवर करत असतो. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका. आज आपण या टेस्ट नंबर 2 मधील इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयावरील जे प्रश्न आहे त्यांचं आज आपण स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससीच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली बातमी आहे. अनअकॅडमी यांच्यासाठी एक फ्री टेस्ट घेऊन आली आहे. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज GS3 साठी जी होणार आहे 25 मार्चला सकाळी 10 वाजता लाईव्ह टेस्ट आहे. मित्रांनो, ऑन फ्रायडे याच्यात एनरोल करा आणि याचा फायदा अवश्य उचला. याच्यासाठी कोड यूज करावा लागेल SOHEL1010. प्रश्न क्रमांक 45, समांतर अर्थव्यवस्थेबद्दल काय खरे आहे? आता पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की समांतर अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे. पहिले आपण हे समजून घेऊ, मग आपण खाली विधानांवर जाऊया. तर समांतर किंवा समांतर म्हणजे काय? लगतचा, लागून असलेला, समान अंतरावर असलेला, ज्याला समांतर म्हणतो आपण, सोबत सोबत चालणारा. ते जी अर्थव्यवस्था आपल्या भारतात चालत असलेल्या किंवा जी भारताची अर्थव्यवस्था तिला लागूनच जी चालते किंवा तिच्या सोबत चालणारी जी दुसरी अर्थव्यवस्था आहे तिला समांतर अर्थव्यवस्था म्हणतात. मग तुम्ही म्हणसाल हे दोन अर्थव्यवस्था कशा काय? भारताच्या का दोन अर्थव्यवस्था आहे का? नाही, एक लीगल असते की दुसरी इलिगल असते. लीगल सोबत दुसरी समांतर चालणारी ती इलिगल आहे. मग मला सांगा, लीगल सोबत दुसरी इलिगल चालते म्हणजे ती काळा पैसा ज्याला म्हणू आपण, काळा पैसा. मग सांगा बरं, ते चांगलं आहे देशाच्या दृष्टिकोनातून की वाईट आहे? मग वाईट आहे. आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली की समांतर अर्थव्यवस्था जी आहे ना ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाहीये. मग तुम्ही आता इथं वाक्य वाचा म्हणजे तुम्हाला उत्तर सहज कळून जाईल. समांतर अर्थव्यवस्था पैसा अडथळा निर्माण करते, समांतर अर्थव्यवस्था आदेशानुसार कार्य करते, समांतर अर्थव्यवस्था उत्पादनाच्या गुंतवणुकी संबंधी कार्य करते आणि समांतर अर्थव्यवस्थेने देशाच्या विकासाचा वेग मंदावतो. सांगा, अतिशय उत्तम असा उत्तर कोणतं असू शकतो? तर ऑप्शन नंबर 4 आपल्याला सहज, जर समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय हे कळालं तर उत्तरही तुम्ही सहज काढू शकता की समांतर अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या विकासाचा जो वेग आहे तो काय होतो? वेग मंदावतो. याला दुसरं ब्लॅक मनी सुद्धा म्हणून ओळखलं जाते. काळा पैसा म्हणजे यांची सगळ्यात सोपी व्याख्या की काळा पैसा म्हणजे असा पैसा जो बऱ्याच क्रिया प्रक्रियामधून मिळवतात, परंतु याबद्दल शासनाला खोटं सांगितलं जाते किंवा चुकीच्या पद्धतीने कमावले जाते, किंवा असा पैसा ज्याच्यावर टॅक्स भरल्या गेलं नाही, कर देण्यात आलं नाही, त्याला आपण काळा पैसा म्हणतो. आणि हे जो आहे हा देशाच्या विकासाला खुंटवतो, त्याचा देशाचा विकासाचा वेग मंदावतो आहे ना. तर ही झाली समांतर व्यवस्था. तर आय होप हा प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आपण प्रश्न क्रमांक 46 वर जाऊया. मित्रांनो, या स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक करायला विसरत जाऊ नका. आणि सगळी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ना तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होतं त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोण आहेत? या प्रश्नांमध्ये नाही का बरेचसे लोक गोंधळलेले आहेत. बऱ्याच लोकांनी दादाभाई नौरोजी हा उत्तर लिहिलाय, पण दादाभाई नौरोजी याचं उत्तर नाहीये. दादाभाई नौरोजींनी तर एक पुस्तक लिहिलं होतं जे की वैज्ञानिक पद्धतीनुसार नव्हतं असं बरेच लोक म्हणतात. तर परंतु राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक दादाभाई नौरोजी नव्हते. बऱ्याच लोकांनी हा उत्तर सांगितलं, पण हा उत्तर नाहीये. तर कोण आहे मग? तर राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक आहे डॉक्टर राव. कोण आहे? राव. त्यांचं पूर्ण काय? VKRV राव असं पूर्ण नाव येतं त्यांचं, डॉक्टर VKRV राव. त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली होती आणि राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन म्हणून राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते. कोणाला? डॉक्टर राव यांना. 1925-29 या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 1925 ते 29 या कालावधीसाठी राष्ट्रीय उत्पन्न 2301 कोटी, तर दरडोई उत्पन्न 78 रुपये असं होतं. आणि त्यानंतर RC देसाई नावाचे एक होऊन गेले ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी सांगितलं होतं 30-31 मध्ये की 2801 राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्यानंतर उत्पन्न 72 रुपये. आणि स्वतंत्र भारतामध्ये मग राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमण्यात आली. राष्ट्रीय उत्पन्न समिती. ओके, आता याबद्दल आलोच तर आपण याचं थोडं डिस्कशन करून घेऊ.
कधीची आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती, तर ही सुद्धा लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न समिती 4 ऑगस्ट स्थापना याची 4 ऑगस्ट 1949 ची, स्वातंत्र्य झाल्यानंतर. आणि अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. कोण होते याचे अध्यक्ष? PC महालनोबिस हे याचे अध्यक्ष होते. हे सुद्धा लक्षात ठेवा की राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना 4 ऑगस्ट 1949 आणि अध्यक्ष होते PC महालनोबिस. सदस्य होते याच्यामध्ये DR गाडगीळ, VKRV राव, जे आता आपले यांना राष्ट्रीय लेखापरीक्षक जनक सुद्धा म्हटलं जाते. या समितीने शिफारस केल्यानुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, तर 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर मग राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय 1950 मध्ये आलं आणि 1970 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणून याची पुनर्रचना करण्यात आली. आणि NSSSO मार्फत घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण, ग्राम सुविधा, भूमी, पशुधन, धारा या प्रकारचे सर्वेक्षण याच्यामध्ये करण्यात येतात. त्याच्यानंतर आलं केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. याची केंद्रीय, बघा लक्षात ठेवा, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय आलं. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्या संस्था होत्या सगळ्या. सांख्यिकीय कार्यालय कधीच आहे? स्थापना याची 1954 ची, 1954 ची आहे आणि याचं कार्य सुरू झालं होतं 1955. लक्षात ठेवा, स्थापना 54 ची, पण कार्य कधी सुरू झालं? 55 ला. मुख्यालय दिल्ली इथे ठीक आहे, मात्र कोलकाता येथे औद्योगिक सांख्यिकीयची एक शाखा सुद्धा आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 49. 2011च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा. बिहार, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांनी प्रति चौकीमी मानसंख्या म्हणजे लोकसंख्या, ओके, मानसंख्या म्हणजे मान लोकांची संख्या, घनतेचा 1000 हा आकडा ओलांडला आहे. आणि दुसरं आहे अरुणाचल प्रदेश, मिझोरम व सिक्कीम या राज्यांची प्रति चौकीमी माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे. आता या दोन सेंटेन्स मध्ये कोणतं बरोबर किंवा कोणतं चूक ते आपल्याला ओळखायचं आहे. तो पहिला जो आहे ना तो चुकीचा आहे. का बरं चुकीचा आहे? बरं ठीक आहे, चला पाहूया आपण. बिहारची घनता आहे त्यांनी 1000चा टप्पा ओलांडलाय, हो हे करेक्ट आहे. हा जो सेंटेन्स दिला त्यांना करेक्ट आहे. मग किती आहे? बिहारची घनता आहे मित्रांनो, बिहारची लक्षात ठेवा, बिहारची आहे 1106. कधी? 2011च्या जनगणनेनुसार सांगत आहे बरं का. बिहारची 1106 म्हणजे हा सेंटेन्स बिहारला लागू पडतो. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालला सुद्धा लागू पडतो. पश्चिम बंगालची किती आहे? तर यांची 1028 आहे. दोघांना लागू पडतो. पण तिसरं जो दिलं ना त्यांनी, तिसरं काय दिलं? केरळ, की केरळनं हा 1000चा टप्पा ओलांडणार नाही, हा चुकीचा आहे. केरळची किती आहे? लोकसंख्येची घनता 860च आहे. यांनी 1000चा टप्पा केरळनं ओलांडलेला नाहीये. त्याच्यामुळे हा जो पहिला सेंटेन्स आहे ना तो चुकलाय. दुसरा सेंटेन्स पाहू. अरुणाचल प्रदेश, मिझोरम व सिक्कीम या राज्यांची प्रति चौकीमी माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे. तर हा करेक्ट आहे. तिन्ही जे राज्य आहे ना त्यांचं 100 पेक्षा कमी आहे. अरुणाचल प्रदेशची तर तुम्ही ऐकून आश्चर्यचकित होसाल की याची फक्त 17 आहे. 17 किती आहे घनता? 17 2011च्या जनगणनेनुसार. मिझोरमची किती आहे? मिझोरमची 86 आणि सिक्कीमची आहे 52. तिन्ही राज्यांची जी घनता आहे ना प्रति चौकीमी ती 100 पेक्षा कमी आहे. सगळ्यात कमी अरुणाचल प्रदेशची येते. ओके. आणि 2011च्या जनगणनेबद्दल बोलायचं झालं, महत्वाच्या गोष्टी जे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे की जनगणनेचे आयुक्त कोण होते? चंद्रमौली हे होते. आणि 11च्या जनगणनेनुसार भारताची किती होती घनता? तर भारताची होती 382 चौकीमी. किती? 382 प्रति व्यक्ती म्हणजे प्रति चौकीमी होती. आणि 2001च्या जनगणनेनुसार जी 2001 ची होती ती होती 325. बघा तुलना विचारतात बरं का. 2001ला किती होती? 2001ला 325 होती आणि 2011ला किती झाली? 382 झालेली आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वात जास्त घनता कुठं आहे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ती आहे सगळं केंद्रशासित आणि राज्यांचा विचार केला तर सगळ्यात जास्त आढळते दिल्लीला. कुठं आढळते? दिल्लीला. किती आहे दिल्लीची घनता? तर ती एकूण आहे 11,297. 11,297 सर्वात जास्त दिल्लीची आहे. ओके. आणि तीच जी 2001 मध्ये ती होती 9,340. ओके. आणि सर्वात कमी घनता म्हटलं कमी घनता म्हटलं तर ते आहे आपलं अरुणाचल प्रदेश. आताच पाहिलं पण किती आहे त्यांची घनता? 17. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकत्र बनत आहे बरं का मी. आणि केवळ जर राज्यांचाच विचार केला तर केंद्रशासित प्रदेश वगळून टाकले. फक्त राज्याचं म्हटलं, फक्त प्रश्न असा आला की राज्यांमध्ये सगळ्यात जास्त घनता असणारा राज्य कोणता? तर राज्यांचा विचार केला तर ते येते बिहार. बघा या ठिकाणी आपलं वाक्यामध्ये पहिला सेंटेन्स बिहार. किती आहे सांगितलंय तुम्हाला? 1106. किती आहे? 1106 आहे बिहारची. ओके. आणि तेच राज्यांच्या बाबतीत सगळ्यात कमी म्हटलं तर आपला अरुणाचल प्रदेश. किती आहे त्यांची? 17 आहे. ठीक आहे. आणि फक्त केंद्रशासित म्हटलं तर सगळ्यात जास्त कोण येणार? दिल्ली येणार. दिल्ली नंतर क्रमांक लागतो चंदीगडचा, पुदुच्चेरी, दमन दीव, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली असा त्यांचा क्रम लागतो. आणि 2011ची जी जनगणना आहे ती भारताची स्वतंत्र भारताची किंवा भारताची जी 15वी जनगणना आहे. 2011ची जी जनगणना आहे ती भारताची 15वी जनगणना होती. आणि स्वातंत्र्यानंतर कितवी होती? स्वातंत्र्यानंतरची ती 7वी होती. स्वातंत्र्यानंतरची ती
7वी होती. हे बेसिक गोष्टी आहे जनगणनेबद्दल जे आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. अनअकॅडमी तर्फे रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा बॅच नंबर 23 स्टार्ट होत आहे 23 मार्च पासून. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ही बॅच जॉईन करताना तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. तर तुम्हाला या ठिकाणी 10% ते 20% पर्यंत डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 50. डॉक्टर सुरेश तेंडुलकर समिती संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? बघा, हे इथं जे शब्द असतात ना ते पाहणं फार आवश्यक आहे बरं का. चुकीचं सांगितलं, बरोबर सांगितलं, योग्य सांगितलं की अयोग्य सांगितलं, कारण याच्यामुळे सुद्धा बऱ्याच सिली मिस्टेक होतात, म्हणजे हातातले मार्क चालले जातात. तर या खालीलपैकी आपल्याला चुकीचं कोणतं आहे ते शोधायचं आहे 4 सेंटेन्स पैकी. ओके, तर काय म्हणते पहिला सेंटेन्स बघा. तेंडुलकर समितीचा अहवाल 8 डिसेंबर 2009 मध्ये सादर आणि तेंडुलकर समिती यांनी शिक्षण व आरोग्य यावरील खर्च समाविष्ट करण्याचा नवीन पद्धत सुचवली. हो, हा करेक्ट आहे. जी तेंडुलकर समिती होती ना, केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना केली होती नोव्हेंबर 2009 मध्ये. नोव्हेंबर 2009 मध्ये याची स्थापना केली होती आणि त्यांनी लगेच आपला जो अहवाल आहे तो 8 डिसेंबर 2009 ला दाखल सुद्धा करून दिला होता, म्हणजे सादर सुद्धा केला होता. इतकं सेंटेन्स करेक्ट आहे. त्याच्यानंतर याची जी महत्वाची शिफारस होती ना, तर या समितीनं दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली होती, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यामध्ये कमी परस्पर संबंध आहे. आणि समितीने दारिद्र्य रेषा मोजमापासाठी नवीन पद्धत सुचवली होती, ज्यामध्ये आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला होता. म्हणजे शिक्षण आणि आरोग्याचा खर्च समावेश करण्याची नवीन पद्धत त्यांनी सुचवली होती. म्हणजे हा इथं पहिला करेक्ट आहे. दुसरं, सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील कुटुंब उपभोक्ता या निकषाने ठरवावे. करेक्ट आहे. आणि यांनी दारिद्र्य रेषेचं प्रमाण 29.8 दाखवलं होतं, हे सुद्धा करेक्ट आहे. तर म्हणजे आता चुकीचं तर तिन्ही नाहीये, मग वरीलपैकी एक नाही. तर हा चौथा नंबरचा याचं उत्तर असणार की वरीलपैकी एकही नाही, म्हणजे वरीलपैकी एकही चुकीचं नाही, तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहे ना. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी बघा या तेंडुलकर समितीच्या की नियोजन मंडळाने ग्राह्य मानलेल्या दारिद्र्य रेषेच्या जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी या भागासाठी 446.68 रुपये 446.68 रुपये, तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्य रेषा त्यांनी सुचवली होती. आणि या दारिद्र्य रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्र्याचं प्रमाण 37.2% आणि ग्रामीण भागातील 41.8% तर 25.7% असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आणि नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने ज्या शिफारस केल्या त्या दारिद्र्याच्या मोजमापासाठी स्वीकार केला होता. आणि या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषा शहरासाठी 28.65 रुपये तर प्रतिदिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रुपये प्रतिदिन उपभोग खर्च इतकं ठरवण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 51. रिझर्व्ह बँकेने बँक दर कमी केल्यास काय होते? आता बँक दर कमी झालं तर काय होते? तर याच्या पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की बँक दर काय, की हे बँक दर काय असतो. तर रिझर्व्ह बँक सर्व बँकांना ज्या दरानं कर्ज देते तो दर म्हणजे बँक दर असतो. काय की रिझर्व्ह बँक इतर बँकांना जो दरानं कर्ज देतो त्याला बँक दर म्हणतात. त्यानुसार मग इतर बँका ठेवींवरील व कर्जावरील व्याज दर निश्चित करत असतात. तर याच्यामुळे काय होईल की जर रिझर्व्ह बँकेनं बँक दर कमी केलं तर बाजारातील तरलता वाढते. काय होते? बाजारातील तरलता ही वाढते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 52. राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे सांगा. मूल्यस्थैर्य राखणे, रोजगार निर्मिती करणे, उत्पन्न वितरणातील विषमता कमी करणे. तर हे सगळेच्या सगळे नाही का, याचीच राजकोषीय धोरणाची उद्दिष्टेच आहेत. तिन्ही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 A, B व C याच उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमांक 53. केंद्र शासनाला कर व इतर जमेतून मिळणारा सर्व महसूल कशात जमा होतो? तो हा सगळा जमा होतो संचित निधीमध्ये. आता संचित निधी काय? आता इथे संचित झालं बरं, संचित निधी असतो तो. तर संचित निधी म्हणजे काय की केंद्र शासनाच्या उत्पन्नाद्वारे जमा होणारा जो निधी आहे ना त्याला संचित निधी, म्हणजे केंद्र शासनाचं जो उत्पन्न आहे त्याच्यातून त्याच्या तिजोरीमध्ये जो सगळा जातो पैसा, म्हणजे कशाद्वारे? केंद्र शासनाला कर व इतर जमेतून जो काही महसूल जमा होतो त्याला संचित निधी म्हटलं जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निर्देशांक नाही? राष्ट्रीय कंपन्यांवरील उच्चाटन आहे. त्याच्यात निर्गुंतवणूक नाही, हा निर्गुंतवणूक त्याच्यात नाही आहे. गुंतवणूक झाली पाहिजे म्हणतो जागतिकीकरण. तर अर्थसंकल्पातील अर्थसहाय्यता घट हा सुद्धा आहे. आणि मुक्त व्यापारास आहे, ओके, व्यापारास प्रोत्साहन हा सुद्धा याचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर नाही. कोणतं नाहीये? निर्गुंतवणूकरण हे नाही याचं, हा ऑप्शन नाही. आणि भांडवलाला या ठिकाणी वाव म्हणजे सार्वजनिक उद्योगांची खासगी उद्योजकतेला अधिक मोकळी खुल्या स्पर्धेत उत्तेजन, लायसन्स किंवा परमिट राजचा जी काच आहे ती कमी करणे हे मुख्य उद्देश होते जागतिकीकरणाचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 55. 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन संख्यात
वाढ झाली. तर ती परकीय चलन 1991 नंतर वाढ झाली होती 1995-96 मध्ये. 1991 मध्ये रुपयाचं अवमूल्यन केल्यानं विदेशी विनिमयातील जी तूट आहे ना ती कमी झाली होती आणि रुपया आणि डॉलरचा जो विनिमय दर आहे तो पूर्व नियंत्रित असे तो बाजार मूल्याशी निगडीत करण्यात आलं होतं. आणि रिझर्व्ह बँकेचा विनिमय दरातील हस्तक्षेप कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात जो शेअर बाजार आहे आणि म्युच्युअल फंड आहे, बँका आहे, विमा कंपन्या आहे, उद्योग आहे, त्याच्यात विदेशी गुंतवणूक ती वाढली होती. आणि 1991 साली अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारताजवळ फक्त 15 दिवस पुरेल इतकाच परकीय चलन जो आहे शक्य म्हणजे शिल्लक राहिलं होतं. मग या धोरणामुळं जे तिथं आपले मनमोहन सिंग आले, त्याच्यानंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले, मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले, त्यांनी जागतिकीकरण जे स्वीकारलं तेव्हा नंतर त्याच्यात वाढ होऊन काय झालं की चलनाचा साठा तो वाढून 18 महिने पुरेल इतका झाला होता. म्हणजे जवळजवळ $6 बिलियन वरून तो $600 बिलियन इतका वाढ झाला होता. 6 वरून $600 बिलियन वाढला होता. निर्यातीवरील कर पूर्णतः काढून टाकल्याने 1991 मध्ये असलेले $4 बिलियन उत्पन्न वाढून $165 बिलियन इतके झाले होते. आणि माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राने दरवर्षी 21% चक्रवाढ व्याज दराने $150 बिलियन इतके प्रचंड विदेशी विनिमय भारतात आणले होते. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणा या काळात झाल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या समूहावर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होतो? ओके, आता काय प्रतिकूल परिणाम म्हणजे वाईट परिणाम. आता दोन प्रकारच्या चलनासंबंधी संकल्पना आहे. एक आहे चलन वाढ आणि दुसरी आहे चलन घट. आपण पहिले दोन्ही समजून घेऊ. चलन वाढ म्हणजे अर्थव्यवस्थेतील किमतीची पातळी जेव्हा चढत जाते त्याला चलन वाढ म्हणतात आणि या उलट किमतीची पातळी जेव्हा घटत जाते तेव्हा त्याला चलन घट म्हणतात. आणि चलनवाढीमुळे मूल्यनिश्चिती प्रक्रिया बिघडते, चलन मूल्य उत्तरोत्तर घसरत जाते आणि त्याच्यानंतर श्रीमंताकडील जो पैसा वाढल्यामुळे सुखसोयीच्या व चैनीच्या वस्तूंचा अधिक व्यय तयार होतो, वस्तुमालाचा दर्जा घसरतो, उत्पादक अल्पकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात आणि मालाचे साठे करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आणि काळ्या बाजाराला ऊत येतो. श्रीमंत व अस्थिर उत्पन्नाच्या वर्गांचा फायदा होतो आणि स्थिर उत्पन्नाच्या वर्गांचा याच्यात तोटा होतो. मग आता श्रीमंत आणि अस्थिर उत्पन्न गट कोणते? तर ते ऋणको उत्पादक व विक्रेते, मजूर वर्ग, शेतकरी वर्ग. आणि निश्चित उत्पन्न असलेले कोणते असतात त्याच्यामध्ये धनको म्हणतात त्यांना, बुद्धिवादी, पगारदार, गुंतवणूक करणारे यांचा तोटा होतो याच्यामध्ये. आणि चलनवाढ म्हणजे अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक विकासाच्या मार्गातील एक धोंडाच ठरतो. चलनवाढ तीव्र असल्यास आर्थिक विषमतेची दरी रुंदावते, नीतिमत्तेचा कलेडो होतो व खालच्या थरातील लोकांमध्ये श्रीमंत व संधीसाधू वर्गाबद्दलची द्वेष भावना फोफावते. ही परिस्थिती सामाजिक व राजकीय बदलास पोषक ठरते. तर या ठिकाणी जे आपल्याला सांगितलं आहे की चलनवाढ व कोणावर प्रतिकूल परिणाम होतो, तर याच्याचं उत्तर आहे मित्रांनो की असंघटित क्षेत्रातील मजुरी करणारे आणि निश्चित निवृत्ती वेतन मिळवणारे यांच्यावर याचा जो आहे तो प्रतिकूल परिणाम होतो. लाभधारकांवर किंवा वेतनधारी चलनवाढीवर यांचा काही एवढा परिणाम होत नाही प्रतिकूल. ऑप्शन असतात 4 ए व डी. त्याच्यात प्रश्न क्रमांक 57. भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारलं होतं? तर भारतातील सगळ्यात पहिला जो राज्य होता ज्याने विकेंद्रित नियोजन अंगीकारलं तो होतं गुजरात. हे सुद्धा लक्षात असू द्या. तर इथे आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न, अर्थशास्त्राचे प्रश्न कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ठरतील आणि स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010. तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.